सर्वांना श्री स्वामी समर्थ. वाईट वेळ. एक राजा होता आणि त्याचे राज्य खूपच लहान होते. त्याच्याकडे फारसे सैनिक नव्हते. आपल्या राज्यावर कोणी कधी आणि कुठून हल्ला करेल याची त्याला नेहमी भीती वाटत होती. आज पुन्हा एकदा तो जंगलातून आपल्या राजवाड्याकडे जात होता. तेव्हा त्याला जंगलात एका मोठ्या झाडाखाली एक म्हातारा बसलेला दिसला, जो खूप जाणकार होता आणि सर्व गावकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर त्याचा सल्ला घेतला होता. राजा घोड्यावरून खाली उतरतो आणि म्हाताऱ्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की कृपया मला असा एक तावीज द्या जो वाईट काळापासून माझे संरक्षण करेल. हे ऐकून म्हाताऱ्याने हसतमुखाने राजाकडे पाहिले आणि म्हटले की मी तुम्हाला कोणतेही ताबीज किंवा अशी कोणतीही वस्तू देऊ शकत नाही जे तुमचे वाईट काळापासून संरक्षण करेल. पण मी तुम्हाला असे ताबीज देऊ शकतो की जेव्हा तुमच्यावर कोणतेही संकट किंवा वाईट वेळ येते तेव्हा ताबीज उघडल्यानंतर ते ताबीज तुम्हाला त्या संकटाशी लढण्यासाठी मदत करू शकेल. पण लक्षात ठेवा की हे ताबीज तेव्हाच उघडा जेव्हा तुम्हाला सर्व बाजूंनी संकटाचा सामना करावा लागतो. जेव्हा तुम्ही खूप वाईट काळातून जात आहात आणि तुमच्यासाठी सर्व दरवाजे बंद केले गेले आहेत, मग तुम्ही ते आकर्षण उघडा. तुम्हाला त्या संकटाशी लढण्याची हिंमत मिळेल. त्यानंतर राजा तो तावीज घेऊन तेथून निघून गेला. काही काळ गेल्यानंतर त्या राज्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि राजाला माहीत होते की हे आपल्यासोबत एक ना एक दिवस नक्कीच होणार आहे. राजाने आपले सैनिक तयार केले, पण त्याच्याकडे फारसे सैनिक नव्हते. म्हणूनच तो लढाईत हरला. पण कसा तरी राजा घोड्यावर बसून निसटला आणि जीव वाचवायला जंगलात गेला आणि जंगलातल्या एका गुहेत लपला. पण त्याचा पाठलाग करत असताना काही सैनिकही त्याच्या मागे आले होते. राजा आता गुहेत लपला होता आणि त्याला सैनिकांच्या पावलांचा आवाज देखील ऐकू येत होता. आता त्या राजाकडे काहीच उरले नव्हते. सर्व काही संपले होते. मग त्याला त्या म्हाताऱ्याने गळ्यात दिलेले ताबीज दिसले. त्याने ताबीज उघडले आणि मोठ्या आशेने त्याकडे पाहिले. ताबीजच्या आत त्याला एक पत्र दिसले. त्यावर असे लिहिले होते की ही वेळ निघून जाईल. हे वाचून राजाला काहीच समजले नाही आणि त्याने पुन्हा ती ओळ काळजीपूर्वक वाचून समजून घेतली. तेव्हा राजाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्याला काहीसा आधार मिळाला आणि राजाने दीर्घ श्वास घेऊन त्या सैनिकांशी लढा दिला आणि तेथून निसटला आणि राजा दुसऱ्या देशात गेला आणि तेथे पुन्हा आपले राज्य स्थापन केले. ही वेळ निघून जाईल अशी ही एक छोटीशी ओळ आहे, पण त्यात खूप काही खोल अर्थ दडलेला आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही संकटात अडकलात, तुमच्यावर खूप काही संकट आले आहे, तुमच्यावर खूप कर्ज झाले आहे, तुमच्याकडे नोकरी नाही आणि तुम्ही कष्ट करत आहात पण तुम्हाला फळ मिळत नाही आणि तुम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, मग ही ओळ स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करा. तेव्हा तुम्हाला आराम वाटेल, सकारात्मकता निर्माण होईल. आज माझी स्थिती कशीही असली तरी, माझी वेळ कितीही वाईट असली तरी, उद्या परवा एक ना एक दिवस ही वेळ निघून जाईल आणि तेव्हाच तुम्हाला त्या समस्येला सामोरे जाण्याचे धैर्य मिळेल. आणि जेव्हा तुमचा काळ चांगला असतो तेव्हा कृतज्ञता बाळगा आणि जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येत असेल तेव्हा धीर धरा. कारण काळ चांगला असो किंवा वाईट, तो फार काळ टिकत नाही आणि जीवन त्यालाच म्हणतात, ज्यामध्ये दुःख आणि आनंद दोन्ही असतात. तेव्हाच आपण जीवन जगत आहोत असे आपल्याला वाटते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.